हॅलो टायटन्स. इंडियामध्ये पार्टी असो किंवा पॅन्ट्री, काय प्यावं हा रोजचा डिलेमा असतो. कोल्ड्रिंक्स तर आपल्या सगळ्यांना खूपच आवडतं, पण लेबल वाचल्यावर वाटतं की लॅबचा एखादा एक्सपेरिमेंट चालू आहे. इन्व्हर्ट शुगर, सुक्रोलोज, नॅचरल इन्ग्रेडियंट फ्लेवरिंग, आर्टिफिशियल फ्लेवरिंग आणि लिस्ट पुढे चालूच राहते. नाव तर कोल्ड्रिंक्स आहे, पण काम केमिकल बॉम्बचं. सॉफ्ट ड्रिंक्स लोडेड विथ शुगर, एनर्जी ड्रिंक्स, टेस्ट कफ सिरप सारखी. मॉकटेल्स लुक्स फॅन्सी फॉर शुअर बट झिरो रिअल फ्रुट्स. म्हणजेच की टेस्ट मध्ये कॉम्प्रोमाइज किंवा हेल्थ मध्ये धोका. सो यासाठी आज आम्ही घेऊन आलोय स्विझल. स्विझल जे बनलं आहे 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी. नो आर्टिफिशियल फ्लेवरिंग, नो आर्टिफिशियल स्वीटनर्स. इंडियाचं गो टू ड्रिंक ज्यात आहे कॉकटेलचा कूलनेस आणि सोड्याचा फ्रेशनेस दोघांमध्ये टॉप आहे. हे कोल्ड ड्रिंक नाही आहे, हे कूल ड्रिंक आहे. आता जरी डान्स फ्लोर असो वा डिनर टेबल, ऑफिसची मीटिंग असो वा कॉलेजचं कॅन्टीन, प्रत्येक क्राऊड मध्ये करतो फिट इन. मग तुम्ही पार्टीचे मिक्सोलॉजिस्ट असा किंवा हेल्थचे न्यूट्रिशनिस्ट, कोणी स्वीट टूथ असो वा कॅलरी काउंट प्रो असो, स्विझल इज नॉट जस्ट फॉर समवन, स्विझल इज फॉर ईच अँड एव्हरी वन ऑफ अस. सो टायटन्स, स्विझलला इंडियाचा गो टू ड्रिंक बनवण्यासाठी आज आमची आस्क आहे 50 lakhs 4.5% इक्विटीसाठी. तर तुम्ही स्विझल बरोबर चेअर्स करायला तयार आहात? तुम्ही स्विझलची जर्नी सुरू कशी केली आणि कुठून केली? तर ही जर्नी सुरू झाली कॉलेज नंतर. आय मूव्ह टू बँगलोर. तिथे मला नेहमी माझं स्वतःचं रेस्टॉरंट चालू करण्याची इच्छा होती. माझ्यात मिक्सोलॉजी आणि कलनरीचं पॅशन आहे. पण नंतर एक पार्टी होती जो माझा भाऊ देत होता, हाऊस वॉर्मिंग पार्टी. आणि मी जेवण आणि बेव्हरेजेस बनवले. सगळ्यांना बेव्हरेजेस आवडले, पण लोकांचं असं होतं की हे पॅकेज मध्ये का मिळत नाही. मॉकटेल तुम्ही बनवलं खरं, पण आम्ही हे बाहेर कसं पिणार. मग तिथून एक आयडिया क्लिक झाली की याला बेव्हरेज मध्ये का चालू करू नये, जे शेल्फवर ठेवता येईल. तर तिथून स्विझलची आयडिया आली. मी जी सुरू केली माझी जर्नी, प्रोडक्ट डेव्हलपमेंटची जर्नी, तर ती आपल्या किचन मधूनच सुरू केली. बेसिकली मुद्दा हा होता की आपण एक असं बेव्हरेज बनवूया जे आपण रोजच्या रोज पिऊ पण शकतो, जे फ्रुट्स आणि हर्ब्सने बनलेला असेल, रादर दॅन जे इन्ग्रेडियंट्स आपण वाचूही शकत नाही. त्यानंतर असं होतं की चला आपण याला फ्रीजमध्ये ठेवू शकतो. फ्रीजमध्ये 1 आठवडा 2 आठवडे चालेल, काही हरकत नाही. जो सगळ्यात अवघड पार्ट होता तो तिथून सुरू झाला की याला शेल्फ लाईफ कसं देणार. एक खूप निगेटिव्ह फीडबॅक आम्हाला प्रॉडक्ट डेव्हलपर कडून मिळाला आणि त्याचं बोलणं पण बरोबर होतं. ज्यांच्याकडे पूर्ण रिसोर्सेस आहेत, पूर्ण R&D ची टीम आहे, आपण ती गोष्ट कशी करू शकतो जी मोठ्या मोठ्या कंपन्या मार्केटमध्ये करत नाहीये. खूप सारे एक्सपेरिमेंट्स केले, खूप सारे प्रोसेस फॉलो केले. तिथून मग मल्टिपल ट्रायल्स नंतर अराउंड 2 वर्ष आम्हाला लागले या प्रोडक्टला फुल फ्लेज तयार करायला. अँड फायनली वी डिसाइडेड टू लॉन्च द प्रोडक्ट फॉर B2C मार्केट. तुम्ही काय काय चॅलेंजेस पाहिले त्याबद्दल थोडं सांगा ना. बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स तर येतातच, पण पर्सनल लेवलला मला काय प्रॉब्लेम झाले. इनिशियली फॅमिलीमध्ये पप्पा अग्री करत नव्हते, ही एक गोष्ट होती. पण भावाने खूप सपोर्ट केला. आणि अजून एक गोष्ट झाली होती जी थोडी पर्सनल आहे, माझ्याशी रिलेटेड आहे. बेसिकली काय झालं होतं की आम्ही आमचं फर्स्ट राऊंड रेज करताना एका इन्व्हेस्टरने टर्म शीट साइन केल्यानंतर आम्हाला या गोष्टीसाठी नकार दिला की नाही मी इन्व्हेस्ट नाही करणार. आम्ही विचारलं की काय झालं, तर बेसिकली त्याने मला सांगितलं की तू मुलगी आहेस, तू सिरियस नाहीयेस.